आपण इतिहासाचे बरेचसे टॉपिक आपण कव्हर केले, बरोबर आहे. कुठले कुठले टॉपिक होते? तर फर्स्ट टॉपिक होतं काही सिद्धांत पाहिले होते. मग त्यानंतर आपण सेकंड टॉपिक कव्हर केला, त्यामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना आपण पाहिली, बरोबर आहे. स्थापना पाहिली की कसं झालं, प्लासीची लढाई झाली आणि इंग्रजांची सत्ता भारत देशात आहे. हे वारंवार का रिवाईज करतोय? क्रम लक्षात राहायला पाहिजे म्हणून. बरोबर आहे. मग इंग्रजांच्या अगोदर कोणाची सत्ता होती भारत देशात? पोर्तुगीज होते, बरोबर. मग डच होते, युरोपियन आपण पाहतो. अगोदर भरपूर होते, सुलतान आले, मुघल आले, कितीतरी अन्य देशातले लोक आले होते आपल्या देशावर राज्य करण्यासाठी. पण स्पेशल युरोपीय बोलले तर काय क्रम होता तो? पीडीईएफ होता. पीडीईएफ असा क्रम होता की ते युरोपीय लोक भारत देशामध्ये सत्ता स्थापन केलं. पी फॉर पोर्तुगीज, बरोबर आहे. डी फॉर डच, मग इंग्रज होते आणि मग फ्रेंच आले, बरोबर आहे. फ्रेंच आले, असं होतं. हे पाहिलं आपण, सिद्धांत पाहिले, हे पाहिलं. मग त्यानंतर काय पाहिलं? तर सर्वात मोठा पाठ म्हणजे कायदे पाहिले, बरोबर आहे. मग सर्वात पहिला कायदा होता 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 1784 चा फिट्स इंडिया ऍक्ट. त्यानंतर बरेचसे कायदे होते, मग आपण टप्प्याटप्प्यात पाहिले. पण स्पेशल नाववाला कायदा होता 1909 चा. काय नाव होतं? मॉर्ले मिंटो. ठीक आहे, मॉर्ले मिंटो. आणि त्यानंतर 1919 च मॉन्टेग्यू चॅम्सफोर्ड. मॉन्टेग्यू चॅम्सफोर्ड असे होते. आणि शेवटचा कायदा आला 1947 चा भारत स्वातंत्र्याचा कायदा, जो 18 जुलै 1947 ला लागू झाला. ठीक आहे, म्हणजे तिथं संमत झाला. तिथं कुठं? ब्रिटनच्या पार्लमेंट मध्ये. मग ते माउंट बॅटनला तो कायदा घेऊन भारत देशात आला. मग त्याला सांगितलं होतं की सेफुली तू या देशातनं बाहेर पडायचे, या देशाला स्वातंत्र्य पण द्यायचे, देशाचे तुकडे पण करायचे आणि सेफुली आपल्या सगळ्या लोकांना बाहेर पण घेऊन यायचं. या तिन्ही गोष्टीची जबाबदारी एका माणसावर दिली होती. कारण तुकडे करायचे म्हणजे ते काय सोपं काम आहे का? त्याला पण काहीतरी, नाही का, त्रास सहन करावा लागला असणार, बरोबर आहे की नाही? असं हे सगळं आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये आपण पाहिलं, बऱ्यापैकी आपण पाहिलं. आता ते रिव्हिजन साठी काय लिंक वगैरे देईल, किंवा आपलं ज्यावेळेस, नाही का, नेक्स्ट वगैरे होईल तेव्हा आपण रिवाइज करूया. ठीक आहे. बोला. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यामध्ये पाहिल्या होत्या. 3 गोष्टी झाल्या याचा अर्थ, बरोबर आहे. आपला इतिहासातला चौथा जो पार्ट आहे, तो चौथा पार्ट म्हणजे काय? ती आहे महसूल व्यवस्था. ती आज आपल्याला पाहिजे. एक छोटासा टॉपिक आहे, याला फार फार तर जास्तीत जास्त 10 मिनिटाचा टॉपिक, 10 मिनिट आजच लक्षात राहून जाईल. 3 ट्रिक आहेत, ते थोडं बोलत राहायचे, बोलत राहायचे, बोलत राहायचे, तुमच्या लक्षात जाऊन. ठीक आहे. पहिली ट्रिक जी की तुम्हाला माहिती आहे का? कारण आपण पहिली समाज, सॉरी, पहिली महसूल व्यवस्था आपल्या बंगाल प्रांतामध्ये आली होती, बरोबर आहे. हा, तर ती होती 1793 साली झाली होती, बरोबर आहे. त्याची ट्रिक पण सांगितली होती मी तुम्हाला की कॉर्न खाने के लिए, खाने के लिए कायम शोर होता है, कायम शोर होता है. कॉर्न खाने के लिए कायम शोर होता है. याच्यावरून काय लक्षात ठेवायचं? या कॉर्नवॉलिसने एक पद्धत आणली, त्या पद्धतीचं नाव होतं कायमधारा. ज्यामध्ये धारा कायम होती आणि गोळा करण्यासाठी जमीनदार होते, म्हणून त्या पद्धतीला जमीनदारी असं म्हणायचे. ठीक आहे, जमीनदारी पद्धत का म्हणायचे? कारण जमीनदार होते गोळा करण्यासाठी, बरोबर आहे. हे झालंय आपलं, बरोबर. पण महत्वाचं काय आहे? 1793 लक्षात ठेवा. ठीक आहे, ते झालं होतं आपलं 1793 चा कायदाच होता, बरोबर आहे. ही पद्धत कुठं लागू होती हे सगळ्यात महत्वाचं. बघा कुठे कुठे होती. तर पहिली महत्वाची गोष्ट बंगालमध्ये असणारच आहे, मग त्यानंतर बिहारमध्ये होती आणि तिसरं ओडिसामध्ये होती.
तेवढ्या प्रांतामध्ये, त्या आजूबाजूच्या प्रांतामध्ये यांनी ही पद्धत लागू केली होती. बरोबर आहे. बघा, याच्या अगोदरचा इतिहास काय सांगतं? याच्या अगोदरचा इतिहास ही झाली पहिली मेथड. याच्या अगोदर काही जास्त प्रश्न विचारत नाही. याच्या अगोदर काय होतं? 1757 ला ब्रिटिशांची सत्ता स्थापना झाली. बरोबर आहे. आपण पाहिलं प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिशांची सत्ता स्थापली गेली. मग सत्ता स्थापल्यानंतर 1793 पर्यंत वाट बघणार आहेत का? की बाबा जाऊ दे, थोडे दिवस शेतकऱ्यांना माफी करू दे कर्ज, नाही का? असं नाही करणार ते. ते व्यापार करण्यासाठी आले होते, ते व्यवहारी होते. इथं लगेच त्यांनी एक व्यवस्था चालू केली होती. त्या व्यवस्थेचं नाव होतं दुहेरी शासन पद्धत. बरोबर आहे. इथं काय होतं? दुहेरी शासन पद्धत. याच्या अगोदरचा इतिहास आपण पहा. ही झाली पहिली ऑफिशियल मेथड. याच्या अगोदरची काय आहे? थोडी टेम्पररी मेथड होती. बरोबर आहे. हा, बघा, दुहेरी शासन पद्धत कधी आली होती? 1757 ला. आणि ह्या पद्धतीचा जो जनक होता त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर आहे. रॉबर्ट क्लाइव्ह. मी एक नाही का आपल्या व्हॉट्सअपला एक व्हिडिओ पाठवला होता. मी हूँ रॉबर्ट क्लाइव्ह, नाही का, असं म्हणतो, मी बंगाल का पहिला गव्हर्नर. ते सगळं असं होतं. मेरी, नाही का, कालखंड में प्लासी की लढाई हुई, असं सगळं ते म्हणत असत. एआय मध्ये व्हिडिओ पाहायला छान वाटत, लक्षात पण राहत. बरोबर आहे. हा, बघा, त्यांनी काय केलं? त्यांनी दुहेरी शासन पद्धती आणली. म्हणजे स्वतःकडे महसूल ठेवला आणि आता पैसे यांना भेटायला लागले. मग आपल्याला ही पद्धत पहिल्यांदा लक्षात ठेवायची. ठीक आहे. इथं प्रश्न येतो का? कारण ही पहिली मेथड आहे जी इंग्रजांनी महसूल गोळा करण्यासाठी वापरली. महसूल म्हणजे काय? टॅक्स. सध्याच्या कंडिशनला आपल्याकडे काय असतो? शेतसारा गोळा होतो. कोण गोळा करतो? ग्रामपंचायत वाले येतात. बरोबर आहे. तलाठी वगैरे असतात. हे सगळे लोक असतात. म्हणजे सगळे लोक काय करतात? तहसीलदार यांच्या अंडरमध्ये काम करतात आणि तहसीलदार कलेक्टरच्या अंडरमध्ये काम करतो. म्हणजे टॅक्स गोळा करणारा सर्वात मोठा जर अधिकारी कोण, तर तो कलेक्टर असतो. कलेक्टरचं काम असतं टॅक्स गोळा करून देणं. पण कलेक्टर सगळ्या बाजूनी गोळा करतो. हे कसे? तलाठ्याला फक्त शेतसाराच गोळा करण्याचा अधिकार असतो. कलेक्टर पर्यंत जाता जाता तो सगळ्या जिल्ह्याचा टॅक्स गोळा करून देतो. असं होतं. बरोबर आहे. हा, ती दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाइव्हने आणली. याच्यामध्ये टॅक्स गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला आणि मग समाज व्यवस्था राखण्याचा अधिकार नवाबाकडे गेला. काही गरज नाही आपल्याला एवढं जास्त लक्ष ठेवण्याची. बरोबर आहे. फक्त एका वाक्यामध्ये काय? दुहेरी शासन पद्धत, एका वाक्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह. बस संपलं. त्याचं काय तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाही. एवढं लक्षात राहिलं पाहिजे. मग दुहेरी शासन म्हणजे काय? तर महसूल आमच्याकडं, पैसा आम्हाला पाहिजे आणि पोलीस प्रशासन तुम्ही नवाबाकडे ठेवा. का? नवाब होते इथं. बरोबर आहे. हा. कोण नवाब राहिला प्लासीच्या लढाईनंतर? मीर जाफर. याच्या अगोदर कोण होता? सिराजउद्दौला होता. बरोबर आहे. हा, हे लक्षात राहिलं पाहिजे. महत्वाचं असतं ते. कधीही कामा येतं अशा गोष्टी. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टी कामाला येणार. आता 1757 ला पहिली मेथड आली. त्यानंतर 1773 पर्यंत ही मेथड लागू होती. पण काय झालं? तो वॉरन हेस्टिंग आला आणि वॉरन हेस्टिंगने पहिलं काम केलं. ते काम म्हणजे असं होतं की ही पद्धत बंद केली. काय केलं? वॉरन हेस्टिंग आला. या वॉरन हेस्टिंगने दुहेरी शासन पद्धती बंद केली. बंद करून काय केलं? तर ह्या वॉरन हेस्टिंगने ठेका पद्धत किंवा बोली पद्धत किंवा त्याला पंचशाला पद्धत असं पण म्हणतात. या सगळ्या पद्धतीची नावं आहेत ती. ठीक आहे. सूर्यास्त पद्धत हे काही येत नाही. हा परीक्षेला प्रश्न इथं येत. परीक्षेला कुठं प्रश्न येतो? दुहेरी शासन पद्धतीचा जनक कोण किंवा दुहेरी शासन पद्धती कोणी आणली? ती आणली रॉबर्ट क्लाइव्हनी. बरोबर आहे. ती बंद कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. आणि त्याच्या ठिकाणी ठेका, पंचशिला, नाही का, अशा पद्धती त्यांनी आणल्या. बरोबर आहे. हा, याच्यानंतर 73 नंतर तिसरी पद्धत आली जी ऑफिशियल पद्धत होती. ही कशी? अशी तोडकी मोडकी होती. तोडकी मोडकी होती. मग ह्या गोष्टींमध्ये जो शेतसारा गोळा व्हायचा, ते शेतसारा गोळा करण्यासाठी पाटील असायचे. ते बंगालचे पाटील असायचे. वेगळे पाटील होते. बरोबर आहे. नाही तर मग ग्रामप्रमुख असायचे. ग्रामप्रमुख असायचे. आता अगोदर पासून ज्यावेळेस मुघल होते, जेव्हा सुलतान होते, त्यावेळेस असा नियम असायचा की ती जमीन शेतकऱ्यांच्या नावावर नसायची. जरी ती शेतकरी कसंच जरी असला तरी त्या जमिनीचा मालक असायचे मुघल किंवा सुलतान असायचे किंवा जो राजा असायचा तो असायचा. बरोबर आहे. हा, ह्याच्या काही वर्षानंतर एक पद्धत येणार आहे. त्या पद्धतीमध्ये पहिल्यांदाच असं झालं
की पहिल्यांदा शेतकरी जमिनीचे मालक बनतात. बरोबर आहे. आपल्याला ती कुळ पद्धत आली असेल, ती इंदिरा गांधींनी आणली होती. कसल त्याची जमीन. बरोबर आहे? हां. त्या सगळ्या पद्धती थोडासा इतिहास आपल्याला पाहायचा. बघा. काय झालं, पहिली पद्धत कुठे इथं? ही सध्या राहू द्या बाजूला. ही पहिली पद्धत आहे. कधी? 1757 ची दुहेरी शासन पद्धत. ही पद्धत 73 ला बंद पडली. ही पद्धत बंद पडल्यानंतर ह्या 2-4 पद्धती आल्या. बरोबर आहे? ही पद्धत सगळ्यासाठी पाटील असायचे, ग्रामप्रमुख असायचे, ते शेतसारा गोळा करायचे. बरोबर आहे? या दोन्ही पद्धती बंद पडल्या. बंद पडल्यानंतर 1793 ला एक वेगळी पद्धत आली. त्या पद्धतीचं नाव होतं कायमधारा. त्या पद्धतीचं नाव होतं जमीनदारी. बरोबर आहे? धारा कायम असायची, टॅक्स कायम असायचा, फिक्स असायचा. ₹100 ते ₹100. मग तुम्हाला प्रॉफिट जरी ₹1000 चा झाला, तरी ₹100च द्या. आम्हाला काही वांधा नाही. बरोबर आहे? जर तुम्हाला प्रॉफिट जरी ₹80 चा झाला, तरी आम्हाला तुम्ही ₹100 द्यायचे. स्वतःच्या खिशातून टाकायला लागले तरी चालतं. ह्याच्याने काय मिळालं? ही का महत्वाची ठरली? कारण ह्यामध्ये इंग्रजांना स्टेबिलिटी मिळाली. बरोबर आहे? एक माणूस नवीन व्यवसाय चालू करायला बघतो, त्यावेळेस त्याला स्टेबिलिटीची गरज असते. इथं त्याला स्टेबिलिटी मिळाली बघा. बरोबर आहे? कारण फ्लक्च्युएशन असतं तर कमी झाले असते, तर यांना स्वतःच्या खिशातून टाकायला लागले असते. म्हणून फिक्स असलेलं चांगलं असतं. बरोबर आहे? हां. मग ही मेथड या शोर नावाचा माणूस होता, जॉन शोर. या जॉन शोरने ती शोधून काढली होती. हा गव्हर्नर होता. लागू करणारा हा गव्हर्नर होता. पण शोधणारा जॉन शोर माणूस होता. ही पद्धत डेव्हलप केली जॉन शोरने. बरोबर आहे? हां. तेवढंच महत्वाचं आहे. बाकी काय नाही. काय केलं? का जमीनदार नेमले. ते जमीनदार काय करायचे? बघा तुम्हाला सांगतो मी. थोडीशी एक्सप्लेनेशन करू. काही एवढं गरजेचं नाही आपल्याला पेपरसाठी, पण एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला लक्षात ठेवायला चांगलं पडेल. बघा, त्यावेळेसची अशी पद्धत होती, की असं समजा, की ही शेतजमीन आहे. या शेतजमिनीपैकी सपोज असं पकडूया, की हा क्षेत्र लागवडीखाली आहे आणि हा क्षेत्र मालरान जमीन आहे. बरोबर आहे? काही मालरान जमीन असते, काही क्षेत्र लागवडीखाली असते. मग ह्यांनी काय केलं इंग्रजांनी जमीनदार नेमले. जमीनदार. ते जमीनदारांनी काय केलं, की इंग्रजांना ही लागवडीखालील जमीन दाखवली आणि ही जमीन शेतकऱ्यांना दिली. मग शेतकऱ्यांना सांगितलं, की इंग्रज काय बोलले जमीनदारांना, "आम्हाला ₹100 टॅक्स द्या." बरोबर आहे? हां. हे जमीनदारांनी शेतकऱ्यांना सांगितलं, "आम्हाला तुम्ही ₹200 टॅक्स द्या." बघा. बरोबर आहे? म्हणजे ₹100 कोणाच्या खिशात जायला लागले? जमीनदाराच्या. बरोबर? हां. त्याचबरोबर ही जी मालरान जमीन होती, ही मालरान जमीन आता ह्या जमीनदारांनी काय केलं, ही मालरान जमीन पण लागवडीखाली आणली बघा. किती हुशार होते ते. थोडीशी मेहनत घेतली. कसलं? काहीतरी ट्रॅक्टर-बिक्टर लावले असतील त्या काळात. बरोबर आहे? त्या काळात त्या ट्रॅक्टर वगैरे नसतील. माणसानंच लावला असतं. ते माणसानं लावून काय केलं, ही माळरान जमीन पहिले लागवडीखाली आणली. का? का आणली असेल? ह्यांच्या खिशात जास्त पैसे जाणार आहेत. आता झालं असं, या माळरान पण जमिनीचं सगळं जो शेतसारा होता, तो फक्त जमीनदारांनाच मिळायला लागला. बघा. इंग्रजांच्याकडे काहीच नाही जायला लागलं. इंग्रजांच्याकडे फिक्स होतं. कायम धारा. ₹100च मिळणार. आता हिथनं सपोज जरी ₹50 उत्पन्न जरी मिळालं, तरी ते कोणाच्या खिशात जाणार आहेत? जमीनदाराच्या. का? ही लागवडीखाली कोणी आणले? जमीनदारांनी आणले. मग इंग्रजांच्या खिशात जातात ₹100 आणि जमीनदारांच्या खिशात जातात किती? ₹150. मग इंग्रजांच्या पेक्षा जमीनदार श्रीमंत झाले. असं झालं तेव्हा. हे नंतर इंग्रजांच्या लक्षात आलं. मग हे काय करायला लागले हे जमीनदार इतके श्रीमंत झाले, ते कोलकात्याला येऊन राहिलं. त्यांनी पॅलेस वगैरे बनवले. आपण पाहिलं सिटी ऑफ पॅलेस कलकत्त्याला म्हणतात. ह्या जमीनदारांनी परत उपजमीनदार नेमले आणि उपजमीनदार नेमून त्यांनी काय केलं, ह्या शेतकऱ्यांवरती लक्ष ठेवायला सांगितलं. मग ह्यांनी काय सांगितलं, की तुम्ही ह्यांच्याकडून ₹250 घ्या. आता 250 झाले. बरोबर आहे? कोणी उपजमीनदारांना सांगितलं होतं. पण उपजमीनदारांनी परत यांच्याकडून जास्त पैसे घेतले असतील. ₹300 तरी घेतले असतील. बघा आता इंग्रजांना द्यायचे होते 100 त्याच्या तिपटीने शेतकऱ्यांना द्यावे लागले. शेतकऱ्यांना जेवढं उत्पन्न व्हायचा, तो जवळपास 85% उत्पन्न हे टॅक्स भरण्यातच जायचं. फक्त 15% त्यांच्या खिशात उरायचं. कधी-कधी तर दुष्काळ आलं, की त्या वर्षी समजायचं शेतकरी आत्महत्या करणार म्हणजे करणार. कारण त्याच्याकडे इलाजच नसायचा. मग हे काही शेतकरी काय करायचे,
ते जमिनी वगैरे असणं, स्वतःचं घर असणं, स्वतःचं दागिने असणं, हे सगळे गहाण ठेवायचे सावकारांकडे. मग तिथून सावकार पद्धत आली. या सगळ्या गोष्टींचा इतका धुमाकूळ झाला होता की ह्याचाच विरोध म्हणून पुढं पावना उठाव झालं होतं. पावना उठाव किंवा त्याला पावना उठाव असं पण म्हणतात. हे पावना बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये. बरोबर आहे? हां. त्याच्यावर भरपूर सारा इतिहास वेगळा आहे. शेतकऱ्यांच्या उठावामध्ये आपण डिटेलमध्ये पाहू. ते आता उगाचच सांगितलं तर ते भरपूर गोष्टींची नावं ॲड होणार. मग ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा त्याचा. कारण तिथं जमीनदार वेगवेगळे आहेत. भरपूर सारे नाव आहेत. श्रीपाद बॅनर्जी, बरोबर आहे? एस-एस काहीतरी आहे त्यांचं नाव विसरलो मी. भरपूर सारे नाव आहेत अशी. ती सगळी नावं तुम्हाला येणार. मग तिकडे देवेंद्रनाथ टागोर येणार, द्वारकानाथ टागोर येणार. हे सगळे टागोर फॅमिली पण येणार आहे तिथं. बरोबर आहे? हां. मग जमीनदारांचे उठाव होणार. मग भरपूर लँड होल्डर्स असोसिएशन, जमीनदारी असोसिएशनची स्थापना होणार आहे. ते डिटेलमध्ये आपल्याला तिथं पाहिजे. राजकीय संघटनांमध्ये पाहिजे. बरोबर आहे? आता नको. फक्त आजच्या दिवसासाठी काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, की कायमधारा पद्धत ही कॉर्नवॉलिसने आणली आणि ती पद्धत ही बंगाल प्रांतापुरती, बिहार प्रांतापुरती आणि उडीसा प्रांतापुरती होती. बरोबर आहे? बघा. भारत असा आहे. इथं बंगाल आहे असं पकडा. इथं बंगाल आहे. इथं वरतीच उडीसा आहे. सॉरी इथं बिहार आहे वरती. ठीक आहे? इथं बंगालच्या वरती बिहार आहे आणि खाली लगेचच उडीसा आहे. असं लक्षात ठेवा. ठीक आहे? या 3 प्रांतामध्ये कुठली मेथड होती? तर इथं होती जमीनदारी किंवा कायमधारा. बरं. बरोबर आहे? हां. फक्त काय लक्षात ठेवायचे तुम्हाला? साल. कधी? 1793 चा. कोणी आणलं? तर कॉर्नवॉलिस. कॉर्न खाने के लिए कायम शोर होता है. बरोबर आहे? कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिस. शोर जॉन शोर. जॉन शोरचं नाव विशेषतः येत नाही. आलं तर लक्षात ठेवा. बरोबर आहे? येणारच नाही असं नाही. ठीक आहे? बघा. दुसरी मेथड आता येणार आहे. त्या दुसऱ्या मेथडचं नाव असणार आहे रयतवारी. दुसऱ्या मेथडचं नाव असणार आहे रयतवारी. ही रयतवारी कुठं असणार आहे? तर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे. किंवा आपण मुंबई प्रांत म्हणू. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. मुंबईमध्ये असणार. बरोबर आहे? दुसरं इकडं खाली मद्रासमध्ये असणार आहे. बघा. रयतवारी पद्धत ही मुंबईमध्ये असणार आहे, मद्रासमध्ये असणार आहे. जमीनदारी पद्धत बिहार, बंगाल, उडीसामध्ये असणार आहे. बरोबर आहे? आणि तिसरी पद्धत आहे, ती आहे महालवारी. ही महालवारी पद्धत ही वरती नाही का संयुक्त प्रांत, त्याला आजचा आपण काय म्हणतो? यूपी म्हणतो. बरोबर आहे? आणि इथं पंजाब प्रांत या 2 ठिकाणी होती. पंजाब प्रांत, संयुक्त प्रांत वरच्या भागामध्ये होती. महालवारी. कारण का? ही पद्धत पण नंतर फेल ठरली. ही पद्धत पण नंतर फेल ठरली. म्हणून ही एक नाही का एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणली होती. पण अशाच पद्धती लागू राहिल्या. त्यामध्ये काही प्रॉफिट काय आजही शेतकरी सुखी नाहीयेत. तेव्हाही नव्हते. कधीच नव्हते. बरोबर आहे? असं होत राहतं. बघा. चार्ट लिहून देतो एकदम. ते 3च चार्ट लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त फक्त काय लक्षात ठेवायचे? दुहेरी शासन पद्धत, रॉबर्ट क्लाइव्ह. बस एवढंच. ठीक आहे? बघा. पहिली मेथड पाहिली आपण कॉर्न खाने के लिए कायम शोर होता है. रयतवारी कॉर्नवॉलिस. सॉरी कायमधारा कॉर्नवॉलिस जमीनदारी. बरोबर आहे? हा. दुसरा रयतवारी. याची ट्रिक अशी आहे की रयतेची वारी ही एलिफंट वरून निघते. बघा त्या काळामध्ये असं हत्ती-बित्तीवरून मिरवणुका निघायच्या. बरोबर आहे? हां. तर ती असं लक्षात ठेवा रयतेची वारी, रयतवारी. रयतेची वारी हे एलिफंट वरून निघते आणि हे मनरोला माहिती आहे. हे एक लक्षात ठेवायचं. मनरोला माहिती आहे. बघा. ठीक आहे? थोडं असेच ट्रिक असतात. ही रयतवारी 1820 मध्ये आली होती. कधी आली होती? 1820. ती कधीची? 1793 ची. कॉर्नवॉलिस कायमधारा. बरोबर आहे? क. कॉर्नवॉलिस कायमधारा. बरोबर आहे? हां. बघा. 1820 मध्ये मुंबई प्रांतामध्ये आणि दुसरं वर्णच मद्रास प्रांतामध्ये. मद्रास म्हणजे तमिळनाडू, चेन्नई. बरोबर? या प्रांतामध्ये कोणी आणली होती? तर ती आणली होती एलिफंट, एल्फिन्स्टन. लॉर्ड एल्फिन्स्टन.
एल्फिन्स्टन. ठीक आहे, समजून घ्यायचं. लिहिता लिहिता होऊन जात. लॉर्ड एल्फिन्स्टन याने आणली होती आणि ह्याला मदत केली होती. याचं नाव होतं थॉमस मनरो. थॉमस मनरो याचं नाव होतं. बरोबर आहे. हा, हे सगळं ते चार्ट आहे, ते चार्ट वगैरे देतो मी तुम्हाला. बरोबर बघा. रयतेची वारी. रयतेची वारी कशावरून निघते? एलिफंटावरून निघते. कोणाला माहितीये? मनरोला माहिती. नाही लक्षात राहिलं नाव मनरो, जाऊ दे. पण रयतेची वारी एलिफंटावरून निघते एवढं मात्र लक्षात ठेवायचं. का? कारण आतापर्यंत या 3 मेथड पैकी सर्वात जास्त वेळा आलेला प्रश्न आहे. सर्वात जास्त वेळा. ठीक आहे. हा, याच्यावर प्रश्न काय येतो? त्या नावात बघा, रयत आहे, रयत. रयत म्हणजे काय असते? प्रजा. बरोबर आहे. हा, ह्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी जमिनीचे मालक बनले होते. का झालं असेल असं? शेतकऱ्यांनाच का जमिनीचं मालक बनवलं? कारण झालं असं, आपण मागाची मेथड पाहिली होती की इंग्रजांच्या पेक्षा जास्त जमीनदार श्रीमंत झाले आणि जमीनदार श्रीमंत झाले हे इंग्रजांना कळालं की ह्यांनी काहीतरी गडबड केली. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं? ते जमीनदार पूर्ण हटवले. ते म्हणायला काय लागले? डायरेक्ट शेतकऱ्यांनी आमच्याकडे यायचं आणि आमच्याकडे टॅक्स द्यायचं. आद्यात मध्यात कोण नाही, पण तुम्हाला द्यावा लागेल असं. दुसरी महत्वाची होती की ह्याच्यामध्ये त्रुटी, म्हणजे त्रुटी अशी होती किंवा चूक अशी होती की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं झालं की जर जास्त प्रॉफिट झाला तर जास्त टॅक्स द्यावा लागायचा आणि जर त्याच दिवशी दुष्काळ पडलं तर कमी टॅक्स द्यावा लागायचा. पण प्रॉब्लेम तरी होतो, कारण जास्त प्रॉफिट झाला की जास्त टॅक्स घ्यायचे. मग त्या वर्षी पण काही शेतकऱ्यांच्या हातात लागत नसायचं. दुष्काळ आलंय, ऑलरेडी लॉस आहे, त्यामध्ये पण टॅक्स घ्यायचे तरी पण लॉस व्हायचं. म्हणजे कुठली मेथड असू दे, शेतकरी कधी सुखी झाले नाही. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? ही मेथड बऱ्यापैकी अंश चांगली होती. का? इथं आद्यात मध्यात जमीनदार नव्हते. पण प्रॉब्लेम पण तसं झालं. झालं होतं असं की इम्पॉसिबली असं झालं की इंग्रज आणि बघा, इंग्रज आणि शेतकऱ्यांच्या मध्ये कोण होते? जमीनदार होते, मध्यस्थी होते. आता सपोज शेतकरी इतका प्रॉब्लेम मध्ये फसलाय की त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा द्यायला नाहीये. मग हा जमीनदार स्वतःच्या खिशातले पैसे टाकून इंग्रजांना द्यायचा. स्वतःच्या खिशातले पैसे टाकून इंग्रजांना द्यायचे, असे भरपूर झालेले. बरोबर आहे. हा असं काय, हा का करायचा? कारण त्याला वाटायचं 1 वर्ष नाही उत्पन्न आलं ना, पुढच्या वर्षी उत्पन्न आलं तर पुढच्या वर्षी काढून घेईन मी. पण हा जर मेला तर माझंच लॉस होणार आहे. का? ह्याची किती क्षमते? 100 रुपये द्यायचे. बरोबर आहे. आणि असा काही एक शेतकरी होता का गावामध्ये? कमसे कम 400-500 शेतकरी असणार, एवढ्यासाठी जमीनदार असायचे. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे ह्याच्याकडे जर पैसे नसले तर जमीनदार स्वतःच्या खिशातून पैसे द्यायचा. पण झालं असं, आता हे जमीनदारच नाहीये, मग आता शेतकऱ्याला काही करून इंग्रजांना पैसे द्यावेच लागतात. ह्याच्यात पण नुकसान झालं. बघा, अशा पद्धती असतात. आपल्याला तेवढं काही डिटेलमध्ये जायचं नाही. आपल्याला काय करायचंय? फक्त एवढंच की कॉर्नवॉलिस कायमधारा जमीनदारी खतम. काय? कधी? 1793. रयतवारी, रयतेची वारी आहे, रयतवारी. त्याच्यात शेतकरी मालक बनणार आहे, हे सांगतो तुम्हाला. दुसरं, रयतेची वारी एलिफंट वरून निघते. त्याचा लॉर्ड एल्फिन्स्टन, जो आपल्या मुंबईचा गव्हर्नर होता, त्या एल्फिन्स्टनने ही चालू केली होती. बरोबर आहे. त्याच्या नावाने कॉलेज येणार आहे आता, एल्फिन्स्टन कॉलेज. बरोबर, ते आपल्याला पाहिजे. नाना जगन्नाथ शंकर शेठ हे कॉलेज काढणार आहेत. बरोबर. हा, झाली आपली. याच्या व्यतिरिक्त काही नाही. थोडं जमिनीचं मालकाच्या बाबतीत सांगतो. रयतेची वारी एल्फिन्स्टनने केली. थॉमस मनरो त्याच्या मागचा सूत्रधार होता. 1820 साल, मुंबई मद्रास. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे. हा, तिसरी मेथड आता महालवारी आहे आणि संपलं. महसूल पद्धती संपली. एवढा छोटा टॉपिक होतो. बरोबर आहे. हा. आता बघा, याच्या अगोदर भारत देशामध्ये सुलतानांनी राज्य करून गेले. 1500च्या अगोदर सुलतान होते. 1526 ला काय झालं? पानिपताची पहिली लढाई झाली आणि ह्या दिवसापासून भारत देशाचे मालक मुघल बनले. मुघल. याच्या अगोदर कोण होते? सुलतान होते, सुलतान. ठीक आहे. सुलतान. हे आपण ह्याचा पिक्चर पाहिला असेल नाही का? तो हबीबी, याचा पद्मावत. त्याच्या अगोदर ते सगळे सुलतान होते. बरोबर आहे. हा, सुलतान होते. सुलतानानंतर मुघल आले. सुलतानांच्या वेळेस पण शेतकरी जमिनीचे मालक नव्हते. मालक कोण होते? सुलतान. मुघलांच्या वेळेस पण मालक होते सुलतान, मुघल.
बरोबर आहे. हा, ही पहिली मेथड अशी होती इतिहासामधली का ह्या मेथड मध्ये शेतकरी जमिनीचे मालक बनले, म्हणजे शेतकरी प्रॉफिट मध्ये होते यावेळेस. पण हे चांगलं होतं. बरोबर आहे. हा, हे चांगल्या पद्धतीने होतं. कारण ह्याचा उदो उदो भरपूर लोकांनी केला. रानडे पण म्हटले की नाही, खरंच इंग्रजांनी चांगलं काम केलं. एल्फिन्स्टनला त्यावेळेस सगळेजण देव मानायचे का, बघा, जमीन दिली. हे अगोदर कोणीच दिल्या नाही. पहिल्यांदा कोणीतरी शेतकऱ्यांची मदत केली. ते कोण आहे? तो एल्फिन्स्टन. बरोबर आहे. हा, आता तिसरी मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे महालवारी. तिसरी मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे महालवारी. आता बघा, महालावर एक बर्ड बसलाय. हे मॅकेन्झी पाहतो. मॅकेन्झी माकड आहे. असं काहीतरी लक्षात ठेवा. मी असं लक्षात ठेवतो की महाल आहे, एक महाल आहे. ते महालावर कोण बसलंय? बर्ड आहे, बर्ड, पक्षी आहे. बरोबर आहे. तो कोण पाहतोय? तर मॅकेन्झी. मॅकेन्झी म्हणजे माकड, लक्षात ठेव. माकड पाहतोय असं लक्षात ठेवलं तरी चालेल. बरोबर आहे. हा, ही पण मेथड 1820 चीच आहे. काही पुस्तकामध्ये 22 वगैरे दिले, पण 20 लाच आहे. बरोबर आहे. 1820-22 आपल्याला काही साल वगैरे विचारणार नाही. पण जमीनदारीचा साल विचारते का, तेव्हा कायदा आहे म्हणून. कायदा असल्यावर साल विचारतात. इथं कायदा नाहीये म्हणून तिथं काही साल विचारणार नाही. बरोबर. 1820 मध्ये पंजाब प्रांतामध्ये आणि संयुक्त प्रांतामध्ये, म्हणजे युपी आजचं संयुक्त प्रांत म्हणायचे अगोदर त्याला, त्या संयुक्त प्रांतामध्ये ही मेथड होती. आणि ही मेथड कोणी आणली होती? तर त्याचं नाव होतं मार्टिन बर्ड आणि लॉर्ड मॅकेन्झी. मार्टिन बर्ड आणि प्लस मध्ये लॉर्ड मॅकेन्झी यांनी ही मेथड आणली होती. बरोबर आहे. हा, रयतवारीवरती आतापर्यंतचा विचारलेला सर्वाधिक वेळा प्रश्न आहे. बरोबर. रयतेची वारी कशावरून निघते? एलिफंटावरून. एल्फिन्स्टन लक्षात ठेवा. पहिलं, रयतवारीमध्ये जमीनदार सॉरी, जमीनदार नव्हते. तिथं शेतकरी स्वतः मालक बनले. बरोबर, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि मालवारीमध्ये फक्त मार्टिन बर्ड, मॅकेन्झीचं नाव लक्षात ठेवा. दोघांपैकी एक नाव कधीतरी विचारतील तुम्हाला आणि मग तिथं फसवतील. बरोबर आहे. एवढंच. साल बिल विचारणार नाही, पंजाबीचा विचारणार. बरोबर आहे. हा, बाकीचं लक्षात ठेवा मात्र का, कारण बंगाल प्रांतामध्ये जमीनदारी आहे. मुंबई मद्रास प्रांतामध्ये कुठली आहे? रयतवारी. बरोबर आहे. एवढंच बघा. ठीक आहे, झालं. हा, आता आपल्याला एक मार्क फिक्स टॉपिक म्हणजे समाज सुधारणा चळवळी, त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचा अभ्यास करायचा. भारत देश हा वेगवेगळ्या मार्गाने त्रासलेला होता. कुठल्या मार्गाने? तर पहिली गोष्ट होती सामाजिक. सामाजिक म्हणजे काय? की समाजाने भरपूर अशा बंधनं घातले होते, भरपूर अशा चळवळी आणल्या होत्या, किंवा आपण असं म्हणतो प्रथा, कुप्रथा म्हणू त्याला. चांगल्या प्रथा तर नव्हत्या. बरोबर आहे. हा, सामाजिकरित्या भारत देश त्रासलेला होता का? कारण ह्या समाजामध्ये काही कुप्रथा होत्या. जसे की आपण पकडूया सतीची प्रथा. दुसरी पकडूया, सतीप्रथा बंद झाल्यानंतर केशव पण आलं. त्यानंतर भरपूर साऱ्या इतर पद्धती होत्या, जसं की विधवा पुनर्विवाहाला मान्यता नव्हती, अमान्य होतं. भरपूर अशा वेगवेगळ्या प्रथा होत्या. यापैकी दोन चार लिहिलेत. मग बाकी काही काही वाईट प्रथा होत्या, जसं की जरट विवाह असायचा. जरट विवाह हे सांगतो मी काय काही. ठीक आहे. जरट विवाह बघा, सती म्हणजे काय? की पतीचं निधन झाल्यानंतर त्या स्त्रीला, म्हणजे ती बायको असणार, तिला जिवंत जाळलं जायचं. बरोबर आहे. हा, केशव पण म्हणजे काय? तर आयुष्यभर जर पतीचं निधन झालं, त्या स्त्रीने आयुष्यभर टक्कल ठेवायचं. त्याला म्हणतात केशवपण. आयुष्यभर ठेवायचं. पायात चप्पल घालायची नाही आणि कपडे चांगले वापरायचे नाही. कुठले चांगलं तुंगलं खायचं नाही. जमिनीवर झोपायचं. आयुष्यभर त्याग करायचा का? पतीला तिकडं मोक्ष प्राप्ती मिळेल म्हणून. बघा किती चांगलं होतं. पतीला मोक्ष प्राप्ती मिळत होती. ठीक आहे. त्याला चांगलं पुढचं आयुष्य, पुढचा जन्म चांगला मिळायचा.
जर त्या स्त्रीने असं केलं तर असं होतं. ठीक आहे. पुढचं, विधवेला पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता, पण पुरुष तिथं 4-4, 5-5 बायका करायचा. बघा, असं होतं. मजा होती पुरुषांची. जरट विवाह. जरट विवाह म्हणजे काय असायचं, की सपोज काही ब्राह्मण लोक असायचे, एका गरीब घरामध्ये जायचे सपोज. बरोबर आहे? हां. त्या गरीब घरामध्ये गेल्यानंतर ते काय करायचे, का तिथं सपोज 3-4 पोरी असल्या त्या घरामध्ये. त्या घरामध्ये भरपूर वृद्ध माणसं असायची 1-2. त्यांच्या घरातल्या काही इतर दरवर्षीच्या काहीतरी पूजापाठ असणार, विधी असणार. ते सगळं तो काय म्हणायचा, तो ब्राह्मण म्हणायचा, की मी तुमचं आयुष्यभर फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला पूजापाठ करून देईन. फ्री ऑफ कॉस्ट. कुठलाही ₹1 धान्य घेणार नाही, ₹1 पैसे घेणार नाही, काहीही घेणार नाही. फक्त बदल्यामध्ये काय द्यायचं, तुमच्या त्या ज्या काही 3-4 पोरी आहेत, त्यातली एक पोरगी तुम्ही आम्हाला द्यायची, मला द्यायची. बघा. म्हणजे इथं हा 40-50 वर्षाचा म्हातारा असायचा. 60-60 वर्षाचे म्हातारे असायचे. हा 60 वर्षाचा म्हातारा आणि ती 18 वर्षाची, 13 18 तर लय झाले. 13-14 वर्षाची पोरगी असायची. ह्याला म्हणतात जरट विवाह. बघा. मग काय व्हायचं? तो ऑलरेडी मरायला आला. 60 वर्ष झाले. त्या काळामध्ये भरपूर आजार वगैरे असायचे. 70-10 वर्षापर्यंत मरून गेला. ती पोरगी कितीच्या असायच्या? 23-24 वर्षातच विधवा व्हायच्या. बघा. अशा पद्धतीचं ते कुप्रथा होती. मग त्याच्यानंतर काय होती? वाघ्या मुरळीची प्रथा होती. असं थोडंफार आहे, एवढं काही नाही. ठीक आहे. वाघ्या मुरळीची म्हणजे काय, की तुम्ही हा पिक्चर पाहिला असेल बघा. हे कळालं तुम्हाला काय काय, सती सती म्हणजे जिवंत जाळायचं, केशव पण टक्कल करायचं, विधवाला पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. जरट विवाह म्हणजे काय, म्हाताऱ्या माणसाशी तरुण पोरीचं लग्न लावायचं. वाघ्या मुरळी म्हणजे काय, की सपोज काही लोकांना, काही कपल असेल, दाम्पत्य असेल, त्याला जर बाळच होत नसेल, तर ते जाऊन काय करायचे, मंदिरामध्ये नवस बोलायचे, की माझ्यावरचा वांझपणाचा तू काय कर, तो बट्टा लागलाय तो पुसून टाक. माझं पहिलं मूळ होईल, जे काही असू दे, पोरगा असू दे, पोरगी असू दे, मी तुला दान करेन. मग असं कुठला पिक्चर आहे? लय भारी पिक्चर आहे. लय भारी मध्ये बघा, तिथं ती जाऊन सांगते, की मला जर बाळ झालं, तर मी तुला दत्तक देईन, नाही का, सॉरी तुला दान करून देईन. मग तो तिकडे जातो ना, माऊली नाव असतं त्याचं. बरोबर आहे? हां. मग ती पद्धत असते वाघ्यामुळे. जर पुरुषाला दान केलं, पुरुषाला काय केलं, देवासाठी दान केलं, तर तो वाघ्या बनायचा आणि स्त्रीला दान केलं तर मुरळी बनायची. आजच्या कंडिशनला आपण हे करतो ना, जागरण करतो जागरण. तिथं त्या मुरळी नाचायला आहेत. बरोबर आहे? हां. ते वाघ्या मुरळीची पद्धत होती. बरोबर आहे? त्यानंतर जोगती नाचायच्या, जोगती. जोगवा पिक्चर पाहिला असेल. जोगतीनीची पद्धत कशी असायची? आता त्या काळामध्ये मुळातच शॅम्पू नव्हते, कंडिशनर नव्हते, तेल नसायचं. कसं तरीच लोकं जगायची. बरोबर आहे? हां. मग अशा कंडिशनमध्ये जर केसामध्ये जट झाली, केस अशी नाही का हे झाले, एकत्र झाले, जट झाले, ते जट निघतच नसायचे. असं व्हायचं. तर जट झाल्यानंतर तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, त्याला जोगतीन म्हणून द्यायचं. जोगवा पिक्चर बघा. त्या जोगवा पिक्चरमध्ये इथं दाखवलंय सगळं. देवासाठी द्यायचे. एवढी लोकं वेडी होती. म्हणजे काहीही होऊ दे, काहीही प्रथा असायच्या, कुठल्यातरी वाईट प्रथा असायच्या. त्यांनी काय झालं होतं, लोकं त्रासली होती. मग ह्या प्रथा बंद करण्यासाठी काही चळवळी येणार आहेत आता. चळवळ येणार आहे. बरोबर आहे? हां. ह्याच्या व्यतिरिक्त देवदासी नावाची प्रथा होती. देवदासी ती आजही आहे. ह्या प्रथा बऱ्यापैकी बंद झाल्या. वाघ्या मुरळीची प्रथा बंद करण्यासाठी वीरा शिंदेनी खूप मोलाचं काम केलं. वीरा शिंदे. सती प्रथा, सॉरी, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी विरा शिंदेनी खूप मोठा लढा दिला होता. देवदासी पण, वाघ्या मुरळी पण. बरोबर आहे? हां. ह्या 2 गोष्टी बंद करण्यासाठी विरा शिंदेनी काम केलं. देवदासी म्हणजे काय? की कधी-कधी काही-काही स्त्रियांना देवाच्या दासी म्हणून दिल्या जायच्या. की बाबा माझी पोरगी आहे किंवा मुलीच असायच्या तिथं, दासी आहे ती. बरोबर आहे? हां. एखादी स्त्री असायची, तर तिला काय करायचं, एका मंदिरासाठी दान दिलं जायचं. की तिथं जाऊन तू काय करायचं, देवाची साफ-सफाई करायची, आसपासचा प्रदेश वगैरे साफ करायचा. तिथं जी काही सेवा करता येईल तेवढी करायची. बरोबर आहे? पण ह्या देवदासींचा वापर करून घेतला जायचा. तिथे पुजारी वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्यांचा त्रास द्यायच्या. बरोबर आहे? त्यांचा वापर करून घ्यायचे देवदासींचा. बरोबर? हां. मग काय झालं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात, या सगळ्या गोष्टींनी समाज खूप त्रासलेला होता. पण ते करतही होते. म्हणजे कसं असायचं, की घाबरत सुद्धा होते. म्हणजे काय, जर आपण ह्या पद्धती पाळल्या नाही, तर देव आपल्यावर कोपल, आपला नाश होईल, आपल्या खानदानाचा उद्ध्वस्त होईल. मग ह्या शेवटी काही ह्या वाईट आहेत. त्यांना कळतंय. प्रत्येक माणसाला कळतंय ह्या वाईट आहेत.
पण आपल्या खानदानाचा विनाश होईल म्हणून ह्या पद्धतीने विना नाही का नाईलाजाच तो पाळल्या जायच्या. आता कोणाला वाटेल का की एखादा पोराचा वडील वारलाय, त्याच्या पोराच्या समोर त्याला त्याच्या आईला जाळायला घेतलंय, कोणाला वाटेल की माझ्या आईला जाळून द्यायचंय? पण तरी सुद्धा त्याच्या मनात भीती असायची, अरे जाळलं नाही तर नाही का माझं वाटोळ होईल. शेवटी नाईलाजाच तो करावा लागायचा. ह्याला म्हणतात भीती. ही भीती होती. आजही आहे. आजही कितीक लोक आपण काही गोष्टी करत असतात. त्या भीतीपोटी करत असतो. आपला वाईट नाही व्हावं म्हणून. बरोबर आहे? आपलं एक उदाहरण सांगायचं म्हणजे उपवास केल्याने काय होतं का? काहीच होत नसतं. पण आपण का करतो? देव पावला पाहिजे, नाही का? आपल्याला आपल्या कुटुंबावरती काहीतरी नाही का 2-4 त्यांनी काहीतरी चांगलं दिलं पाहिजे आपल्याला. म्हणून आपण काहीतरी करत असतो. पण ह्या गोष्टी अशाच असतात. भीती घातली की आपण हे सगळं करत असतो. मग ह्या विरुद्ध उठाव करणारा पहिला व्यक्ती होता, फर्स्ट माणूस होता. त्याचं नाव होतं राजा राममोहन रॉय. याच्या अगोदर कोणीही आवाज उठवलेला नाहीये. म्हणून याला भारतीय प्रबोधनाचे जनक असं म्हणतात. भारतीय अग्रदूताचे जनक असं देखील म्हणतात. ठीक आहे? आधुनिक भारताचे जनक असंही म्हणू शकतो आपण. बरोबर आहे? ह्या उपाध्या का दिल्या? कारण ह्यांच्या अगोदर ह्या प्रथा बंद करण्यासाठी कोणीही काम केलेलं नाही. मग ह्या करण्यासाठी काय होणार आहे? चळवळी येणार. बरोबर आहे? हा. म्हणजे याला सामाजिक सुधारणा म्हणू शकतो किंवा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने धर्म सुधारणा म्हणू शकतो. कारण आपला धर्म थोडासा नाही का काही अंशात काय असू दे, पण धर्म चुकीचा बनलाय. धर्म चुकीचा बनला. जुन्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रॉब्लेम्स होते. म्हणून 2 लोक वेगळे निघाले. पहिला व्यक्ती होते आपले जैन धर्माचे. बरोबर आहे? आणि दुसरे व्यक्ती होते बौद्ध धर्माचे. बरोबर? मग हे का निघाले? आपल्या धर्मामधूनच वेगळा धर्म का बनवला? कारण त्यांना ह्या गोष्टी आवडल्या नाहीत. म्हणून ते बाहेर पडले होते. पण बाहेर पडल्यानंतर पण वेगळ्या पद्धतीने धर्म निर्माण झाले. कारण ते ओ माय गॉड पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, की कुठल्याही लोकांकडून त्यांचा धर्म कधी काढून नाही घ्यायचा. नाहीतर देव ते लोक तुम्हाला त्यांचा धर्म बनवले. मग तसंच झालं. बरोबर आहे? तसंच झालं. तसंच त्याचमुळे 2 धर्म वेगळे निर्माण झाले. त्या लोकांनी धर्म नव्हता बनवला. लोकांनी त्यांचा धर्म बनवला. असं असतं. बरोबर आहे? बघा. मग ह्या सगळ्या चळवळी किंवा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बंद करण्यासाठी पहिला माणूस झाला होता. त्या माणसाचं नाव आहे राजा राममोहन रॉय आणि ह्यांचा अभ्यास आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये 5 मिनिटासाठी का होईना करायचंय. कारण ह्यांची पहिली चळवळ आहे. ह्यांचं पहिलं नाव येणार आहे. ती चळवळ असणार आहे ब्राह्मो समाज. बरोबर आहे? त्या ब्राह्मो समाजापासून आपल्याला अभ्यास करायचा बघा. असं. ठीक आहे? बघा. थोडासा आजच्या दिवसासाठी आपला पहिला समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांचं थोडाफार का होईना आपल्याला अभ्यास करायचा. थोडासा 2-4 ओळीसाठी का होईना. बरोबर आहे? 1774 मध्ये बघा आपला कायदा कधीचा होता? 73चा. पहिला कायदा. इंग्रजांनी केलेला पहिला कायदा. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांचा जन्म झाला. बरोबर आहे? बंगालमधील प्रतिष्ठित किंवा वरच्या जातीतल्या ब्राह्मण समाजामध्ये यांचा जन्म झाला होता. बघा, ब्राह्मण माणूस आहे आणि ब्राह्मण माणूस असून पण त्यांच्याच बनवलेल्या प्रथांच्या विरुद्ध उभा राहणार. याला दम लागतो. स्वतःच्या जातीतल्या लोकांना नावं ठेवायला किंवा त्यांच्या विरुद्ध जायला सुद्धा खूप ताकद लागते, खूप ताकद लागते. म्हणूनच आज इतिहासात त्यांचं पहिलं नाव घेतलं जातं. यांच्याविषयी भरपूर सारं वाईट पसरवणारे पण लोक आहेत. पण असं वाईट का पसरवतात? चांगलं केलंय म्हणून. पण इतिहासामध्ये त्यांना कधीही वाईट कोणीच म्हणू शकत नाही. म्हणून ह्या माणसाचा आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे? बघा 1774 ला त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर हे अतिशय हुशार होते, अतिशय हुशार. म्हणजे एका वेळी यांना इंग्रजी, फ्रेंच, बंगाली तर होतेच ते. बरोबर आहे? बंगाली, हिंदी, पोर्तुगीज, त्यानंतर पाली,
त्यानंतर प्राकृत, संस्कृत, त्यानंतर सर्वात महत्वाची त्या काळातली भाषा ती होती फारसी भाषा. ते सांगतो का फारसी का असायची ते सांगतो. कारण मुघलांचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार फारसी भाषेतून चालायचा मुघलांचा. आता मुघल होते अरबातून, त्याचा वेगळा इतिहास आहे. ते फारसी लोक का झाले, ते कशासाठी झालं, ते एक वेगळाच इतिहास आहे. ठीक आहे. फारसी म्हणजे कोण? आपले रतन टाटा फारसी होते. बरोबर आहे. जॉन अब्राहिम आता फारसी. असे भरपूर सारे लोक फारसी असतात. आपले दादाभाई नौरोजी फारसी आहेत. हे फारसी लोकांची फारसी भाषा, ही फारसी भाषेतून मुघलांचा राज्यकारभार चालायचा. म्हणून ही भाषा शिकणं हे कंपल्सरी होतं त्या काळामध्ये वरती. आपल्याकडे त्यांची सत्ता नव्हती. मराठे अलिप्त होते. बरोबर आहे. आपल्यावरती मराठ्यांचं राज्य होतं. पण वरच्या भागामध्ये कोणाचं राज्य होतं? मुघलांचं होतं. बरोबर आहे. हा. एवढ्या सगळ्या भाषा या एका माणसाला येत होत्या. आपल्याला येतील का एवढ्या? ह्याच्या पण वरती लय येत. भरमसाठ भाषा अजून 4-5 भाषा मी सांगितल्या नसतील. लॅटिन बिटिन सगळं येत होतं त्यात. बघा एवढ्या भाषा एकटा माणूस शिकला होता. आता आहे का की बाबा कोर्स लावला? नाही. ज्या काळात शिकलाय, जेव्हा कोणच नव्हतं तेव्हा, जेव्हा मोबाईल नव्हतं, जेव्हा इंटरनेट नव्हतं, त्या काळामध्ये म्हणजे 1774 चा जन्म आहे. 20 वर्ष पकडू आपण. 1794 साली शिकले असतील. बघा 20-25 वर्षात शिकल्या. एवढ्या भाषा शिकल्या होत्या ते. ह्या भाषा शिकण्यासाठी भरपूर ठिकाणी गेले. भरपूर सारे ग्रंथ लिहिले. त्याबरोबर ज्या धर्माचा अभ्यास करायचे, त्या धर्मातल्या लोकांना सांगायचे, "अरे तुमचा धर्म चुकीचा आहे." लोकांनी मारलं पण भरपूर वेळा. का? हे असं सांगितल्यावर मारणारच ना लोकं. असं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे राजा राममोहन रॉय हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. भरपूर साऱ्या भाषांचा त्यांना अभ्यास होता. भरपूर साऱ्या ठिकाणी ते गेले. गेल्यानंतर समाजाचा अभ्यास केला. समाजाचा अभ्यास करून त्यांना असं कळालं, अरे लोकं खूप चुकीचं वागतायत. लोकांनी खूप समाज व्यवस्था जी बनवलेली आहे, ती चुकीची आहे. तिथं दलित समाजावरती अन्याय होतो. वरच्या समाजातले लोकं चांगले राहतात. परंतु सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्माच्या स्त्रियांना अन्याय मात्र सहन करावा लागतो. असं आहे का, की ब्राह्मण समाजात जन्मलेली बाईचं चांगलं आहे आणि दलित समाजातल्या बाईचं वाईट आहे? नाही. ते ब्राह्मण समाजातल्या बाईचं पण वाईटच होतं. असं होतं. मग फक्त कोणाचं चांगलं होतं? पुरुषांचं चांगलं होतं. बघा असं होतं. मग हे सगळं बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी पहिल्यांदा एक संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं आत्मीय सभा. काही पुस्तकामध्ये 14 आहे आणि काही पुस्तकामध्ये 1815 आहे. आता सरांनी आमचा जो पुस्तक लिहिलाय उमेश कुदळे सरांनी, त्यात त्यांनी 1814 दिली. बघा. ठीक आहे. पण ते चालायचं. एवढं काय एक्झॅक्टली वर्ष विचारणार नाही. तुम्हाला फक्त विचारतील आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? हे मात्र विचारा. बरोबर आहे? हां. यासोबत त्यांचे भरपूर सारे मित्रमंडळी होती. त्या मित्रमंडळींचा तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. शंकर घोषाल, द्वारकानाथ टागोर असे 2-4 मित्र त्यांचे जिगरी मित्र होते. बघा. ज्या काळामध्ये आत्ताच्या कंडिशनला अदानी, अंबानी, बिर्ला या तिघांचा पैसा एकत्र केला, तेव्हा एकट्या माणसाकडे तेव्हा पैसा होता. त्या माणसाचं नाव होतं द्वारकानाथ टागोर. अफू गांजाचा व्यापार करायचे. गांजा विकायचे. गांजा विकून एवढा पैसा कमवला होता बघा. द्वारकानाथ टागोर त्यांचं नाव. देवेंद्रनाथ टागोरांचे आजोबा. सॉरी वडील आणि रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा. द्वारकानाथ टागोर. सगळ्यात मेन पहिले टागोर. टागोर फॅमिली. आणि आता जर आपण पकडलं तर सैफ अली खान आहे. सैफ अली खान. त्यांच्या आजोबांच्या फॅमिलीतले. तर तो जरी खान असला तर त्याची आई शर्मिला टागोर आहे. हे माहित असेल तुम्हाला. माहिती आहे तुम्हाला त्याचा हे इतिहास? क्रिकेट क्रिकेट जुन्या काळात पतोडी. बरोबर. हां. काय होतं, की शर्मिला टागोर स्टेडियममध्ये आले होते. शर्मिला टागोर जुन्या काळातल्या हिरोईन आहेत. बरोबर आहे. पाहून घ्या. सैफ अली खानची मम्मी हिरोईन होती. आता ते पतोडी होते पतोडी. ते क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी पैज लावली होती. की ह्या बॉलने वरचा जो एक वॉच होता म्हणजे ते क्लॉक असं बरोबर आहे. एक मोठा क्लॉक होता. त्याची काच फोडायची होती. असं त्यांची पैज लागली होती, की बॉल मारायचा, सिक्स मारायचा. पण ते सिक्स मारून तो बरोबर त्याची काच फुटली पाहिजे. आणि ती त्यांनी बरोबर फोडून दाखवली आणि लग्न झालं त्यांचं. मग तिकडे टागोर फॅमिली म्हणजे एवढी मोठी नाही का एवढी मोठी फॅमिली. ते सुद्धा वरिष्ठ जातीतले होते. करोडपती होते. आणि हे सुद्धा पतोडी फॅमिली म्हणजे काय ते काय गरीब घरातले नव्हते.
ते पण मोठे सुलतान होते, अरबो खरबोची संपत्ती आहे त्यांची. झालं लग्न. गरीब गरीब घरातल्या फक्त हिंदू मुस्लिमांचा वाद होता. श्रीमंत घरामध्ये हिंदू मुस्लिम सुखाने नांदतात असं असतं. आज कित्येक वर्षापासून सुखात संसार करतायत असं असतं. श्रीमंताचं चालतं, गरीबाच्या घरी असं असतं. बरं. तर ते आत्मीय सभा, ही आत्मीय सभा कोणी स्थापना केली? राजाराम मोहन रॉय. आणि ह्याचे जे अध्यक्ष होते ते द्वारकानाथ टागोर होते. द्वारकानाथ टागोर, शंकर घोषाल वगैरे हे सगळे लोक सांभाळायचे. हे काही इथं प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला काय प्रश्न विचारतील? आत्मीय सभा 14-15 हे 2 लक्षात ठेवा. तुम्हाला काय असं काय लगातार साल देणार नाही. हे दोन्ही पैकी जर दिलं तर ते डाऊट होऊन जाईल. काही पुस्तकामध्ये 15 आहे, काही पुस्तकामध्ये 14 आहे. मग ते कसं एक्झॅक्टली सांगता नाही. म्हणून असं तुम्हाला लगातार ऑप्शन नाही देणार. ऑप्शन देणार 1805, 1814, 1828, 1835 असं 4 ऑप्शन देतील. जवळ-जवळ ऑप्शन नाही देणार. बरोबर? हे 2 ऑप्शन पण लक्षात ठेवा. आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. पण प्रॉब्लेम असा झाला की ही सभेचं कामकाज इंग्रजीमध्ये चालायचं. इंग्रजीमध्ये चालायचं. आणि त्या काळातले सोम्या-गोम्या ते पटापट इंग्रजी बोलायचे फाडफाड. एकदम एकदम कडक इंग्रजी यायची त्यांना. त्यांना काय कळणार आहे? ते सभेला यायची लोकं. आणि ते सभेला आल्यानंतर त्याला काय इंग्रजीमध्ये कळणार आहे? काहीच नाही कळणार. मग ते काय करायचे? ऐकायचे, ऐकायचे, ऐकायचे. लास्टला जाऊन म्हणायचे, "राजाराम मोहन राय काय होतं हो? आजच्या सभेमध्ये काय होतं?" मग ते असं झाल्यानंतर ही सभा काही काळांतराने बंद पडली. का? त्या सभेचं कामकाज इंग्रजीमध्ये चालायचं म्हणून. हा एकमेव कारण होतं. पण हे काय तसे थकले का? नाही. ह्याच्यानंतर भारताच्या इतिहासातली पहिली धार्मिक सुधारणा चळवळ जी आहे ब्राह्मो समाज, त्या ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ती झाली 1828 मध्ये. मग ही का स्थापना झाली होती? तर स्थापना होण्यामागचं कारण असं होता, की राजा राममोहन रॉय यांची वहिनी होती वहिनी. अलक मंजिरी देवी तिचं नाव होतं. ती अलक मंजिरी देवीला सती जावं लागलं. राजा राममोहन रॉय यांनी खूप प्रयत्न केले अडवण्याचं, पण लोकांनी त्यांना दाद लागून दिली नाही आणि अलक मंजिरी देवीला सती जावं लागलं. स्वतःच्या सख्ख्या वहिनीला ब्राह्मण असून या, असं नाही का ब्राह्मणांच्या बाया सती जात नव्हत्या, जात होत्या. सगळ्या स्त्रियांवरती अत्याचार झाले. असं असतं. म्हणून आज लेडीज फर्स्ट आपण केलं पाहिजे, नाही का? चांगलं त्यांना पुढाकार दिला पाहिजे. आपण त्यांना पुढे जाऊन दिलं पाहिजे. बरोबर आहे? हां. स्वतःची वहिनी सती गेली, जिवंत जाळलं तिला. परत कुठल्या स्त्रीवरती असा अत्याचार झाला नाही पाहिजे म्हणून यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यानंतर यांचे कट्टर मित्र, जिवलग मित्र ते होते विल्यम बेंटिंक. ते विल्यम बेंटिंककडे ते गेले. विल्यम बेंटिंककडे गेले. कोण गेले? राजाराम मोहन रॉय. आणि विल्यम बेंटिंकला जाऊन काय सांगितलं, की भाई एक काम कर, मी तुझ्यासोबत बेट लावतो. बघा बेट लावली होती असं लक्षात ठेवा. की राजाराम मोहन रॉय यांनी बेट लावली, पैज लावली. कोणासोबत? विल्यम बेंटिंक सोबत बेट लावली. ही सतीची प्रथा बंद करून दाखव, मी तुला पार्टी देईन. आणि ह्यांनी ती करून दाखवली. बरं. सतीची प्रथा बंद करून दाखवली. 1829 पासून एक कायदा पास केला. आणि कायदा पास करून भारत देशातली पूर्ण बंगाल प्रांतापुरतीच केली, पण हळूहळू ती भारत देशापुरती पण मर्यादित झाली. त्यामुळे भारत देशामधली पूर्ण प्रथा ही विल्यम बेंटिंकने बंद करून दाखवली. का? कारण 1833 ला हाच भारताचा गव्हर्नर जनरल झाला. बरोबर आहे? मग तीच प्रथा पूर्ण भारत देशासाठी लागू झाली आणि भारत देशामधून आता काय झालं? सती बंद झाली. पण स्त्रियांवरचा अत्याचार मात्र बंद नाही झाला. मग स्त्री तू सती गेली नाही ना, मग तुम्ही टक्कल केलं पाहिजे. तुम्ही पायात कधी चप्पल नाही घातली पाहिजे. तू जमिनीवर झोपलं पाहिजे आणि कधीही चांगलं चुंगलं गोड खायचं नाही. कधीही सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा तरच तू जगलं पाहिजे. असं परत झालं. मग तुम्ही काकस्पर्श पिक्चर पाहिला असेल किंवा तुम्ही प्रेम प्रेम ग्रंथ का प्रेमरोग पिक्चर बघा. पिक्चर पाहायचे असतात. पिक्चर पाहून भरपूर इतिहास कळणार आहे. प्रेमरोग ऋषी कपूरचा पिक्चर आहे. पद्मिनी कोल्हापुरे. बरोबर आहे? त्या पिक्चर मध्ये ती दाखवली. ती सती सॉरी ती विधवा झालेली असते. तिचं टक्कल करायचं घेतलेलं असतं. मग तिची वहिनी सांगते की असं नाही केलं पाहिजे. मग ती पायी जायची. मग तिच्या पायात काटे वगैरे टोचायचे. मग ते ऋषी कपूर चप्पल घेऊन येईल. तिने चप्पल घालणं असं सगळं होणार त्या पिक्चर मध्ये. मग त्या सगळ्या गोष्टी अशा होत्या. काकस्पर्श पण खूप छान पिक्चर आहे. अतिशय उत्कृष्टरित्या बनवलेला पिक्चर आहे. खरंच असे पिक्चर पाहिले पाहिजे. कोणी पाहिलंय तुमच्यापैकी कोणी काकस्पर्श? चालेल. ठीक आहे. उत्कृष्ट पिक्चर आहे उत्कृष्ट. खूपच सुंदर. फक्त थोडंसं वाईट
आहे, पण आपण त्या गोष्टीला वाईट नाही मानायचं ना, ती गोष्ट पॉझिटिव्हली असली पाहिजे. तुम्हाला स्टोरी सांगतो लेक्चर झाल्यावर. ठीक आहे? हां. बघा, आपण काय पाहतोय? तसं काय पाहिलं सर्वात अगोदर महसूल व्यवस्था पाहिली. बरोबर आहे? हां. कुठली-कुठली पाहिली? जमीनदारी. नंतर मग दुसरी पाहिली रयतवारी. तिसरी पाहिली आपण महालवारी. मग याच्या अगोदर काय होती? दुहेरी शासन प्रणाली होती. जी रॉबर्ट क्लाइव्हने आणली होती. असंच गोष्ट करून-करून तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? हां. मग तुम्हाला सगळ्या प्रथा सांगितल्या. अशा वाईट प्रथा होत्या, ज्या समाजासाठी घातक होत्या. त्या घातक असणाऱ्या प्रथा हळू-हळू एक-एक माणूस ते करणार आहे. बरोबर आहे? हां. त्यातला पहिला माणूस होता राजा राममोहन रॉय. या राजा राममोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद केली. ती प्रथा बंद झाली 1829 ला. त्याच्यासाठी जो ब्राह्मो समाजाची स्थापना केली, तो ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 ला झालेली आहे. बरोबर आहे? हां. मग या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. मग तुम्हाला आत्मीय सभा सुद्धा पाठ करायचे. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय सांगायचं. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय सांगायचं. राजाराम मोहन रॉय यांचा वेगळा अभ्यास आहे. त्यांनी शाळा चालू केल्यात. त्यांनी अनेक संघटना चालू केल्यात. त्या सगळा अभ्यास आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहिजे. पण एक जाता-जाता फक्त काय सांगतो? वेदांत कॉलेजची स्थापना केली होती आणि ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन ही संघटना सुद्धा त्यांनी स्थापन केलं होतं. 1828च्या दरम्यान आहे ते. तर राजाराम मोहन रॉय यांचं सर्वात महत्वाच्या 2-4 गोष्टी आहेत त्या सांगतो. पहिलं आहे वृत्तपत्र. यांनी बंगाली भाषेमध्ये एक वृत्तपत्र आणलं. त्याचं नाव होतं संवाद कौमुदी. संवाद कौमुदी किंवा सुघड कौमुदी असं देखील म्हणतात. कौमुद्री असं आहे. बंगाली भाषेमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी एक वृत्तपत्र आणलं. हे वृत्तपत्र ब्राह्मो समाजाचे मुखपत्र होते. का? ब्राह्मो समाजाच्या ज्या काही गोष्टी होत्या, त्यांचा संदेश होता, त्यांची माहिती होती. काय आज यांनी हे केलं, आज यांनी ते केलं, हा संदेश दिला, लोकांना ते समजवलं. हे सगळं संवाद कौमुदरीमधून छापलं जायचं. आणि पारसी भाषेमधून एक वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं मिरत उल अखबार. मिरत उल अखबार हे अखबार राजा राम मोहन रॉय यांनी चालू केलं. बरोबर आहे? एवढं लक्षात ठेव. जास्त काय एवढं नाही. संवाद कौमुदी म्हणजे काय असायचं? कौमुदी म्हणजे चांदणं. संवाद कौमुदी असं चांदण आहे. त्याचं एक 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 नाव होतं त्याचं. आणि मिरत उल अखबार पारसी भाषेमध्ये होतं. हे 2 वृत्तपत्र होती त्यांची. दुसरं, त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. जी 2 संघटना धार्मिक संघटना आहेत, त्या आपण पाहिल्या. एक आत्मीय सभा, दुसरी ब्राह्मो समाज आणि अजून एक संघटना आहे. त्या संघटनेचं नाव आहे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. ठीक आहे? ह्यांचा राजा राममोहन रॉय यांचा एक मित्र होते. त्या मित्रांचं नाव होतं यंग यंग बंगाल असं काहीतरी एक संघटना स्थापन केली होती त्यांनी. ब्रिटिश नाव आहे त्यांचं. नेक्स्ट लेक्चरला सांगतो त्यांचं नाव. ठीक आहे? संघटना काय? ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन 1829 साली स्थापना झाली होती. बरोबर आहे? हा. आणि कोलकात्यामध्ये वेदांत कॉलेजची स्थापना यांनीच केली. हा खूप मोठा कॉलेज आहे. ज्या कॉलेजमध्ये असंख्य पुढचे बंगाली लोक असणार आहेत, जे समाज सुधारक करणार आहेत, त्या लोकांनी इथं शिक्षण घेतलं. त्या वेदांत कॉलेजची स्थापना सुद्धा राजा राम मोहन रॉय यांनी केली. बघा. बरोबर आहे? यंग इंडिया यंग हा यंग आंदोलन काहीतरी होतं त्यांचं. त्यांचं नाव ते नसेल आता ते इतिहासाच्या पुस्तकामध्ये असेल. हेनरी टोरेजिओ. पण यंग बंगाल असं काहीतरी होतं. ही संघटना एक्झॅक्टली काय नाव आहे ते सांगतो मी. यंग इंडियन आहे. यंग बंगाल असं काहीतरी एक संघटना होती. त्या संघटनेमध्ये हेनरी डोरेजिओ हा आलेला प्रश्न आहे असं सांगत असेल तरी. डोरेजिओ हा खूप इम्पॉर्टंट माणूस आहे. भारत देशातला पहिला राष्ट्रकवी आहे.
यांनी काय केलं, राष्ट्रभक्ती लोकांमध्ये जागृत करण्यासाठी कविता लिहिले, म्हणून हा महत्वाचा. हा जरी इंग्रज असला तरी ह्या माणसाने भारतीय लोकांसाठी काम केलंय, त्यांच्यासाठी गद्दारी केली इंग्रजांची, आपला चांगले केले, म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यांचं नाव यंग बंगाल काहीतरी आहे, ठीक आहे. हेनरी डोरेजिओचं नाव टाका आणि त्यांची संघटना बघा, बरोबर आहे, असंच आहे. हा कोण होता, हा राजा राम मोहन रॉय यांचा मित्र होता. यांनी काय केलं होतं की बंगाल मधले यंग जे लोक होते आपल्यासारखे तरुण नागरिक, त्या तरुण नागरिकांना एकत्र केलं, एकत्र करून त्यांची संघटना बनवली आणि लोकांमध्ये नाही का समाज प्रबोधन करण्याचं काम केले. जसं की आता कॉक्रोच जनता पार्टी, बरोबर आहे, ते कॉक्रोच जनता पार्टी सारखं होत की हे काय करायचे, प्रोटेस्ट करायचे, घरोघरी फिरायचे, सांगायचे लोकांना तुम्ही चुकीचं वागू नका, बरोबर आहे, व्यसन करू नका, बरोबर आहे, स्त्रियांना अत्याचार करू नका, समाजामधल्या ज्या कुप्रथा आहेत त्या कुप्रथा आता नष्ट झाल्या पाहिजेत, तुमच्या गोरगरिबांची पोरं शाळेमध्ये जाऊन शिकली पाहिजेत, हे सगळं काम ही संघटना करायची. आणि ह्याचा जो माणूस होता हेनरी डोरेजिओ, तो प्रश्न 100% बऱ्याच वेळा येतो. हा कोण होता, भारत देशातला पहिला राष्ट्रकवी होता. त्यांनी राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी कविता लिहिल्या, कविता त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या, छापल्या वृत्तपत्रामध्ये, लोकांनी वाचल्या आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली, बरोबर आहे. हा थोडस अजून पाहूया. काय सांगितलं की आत्मीय सभा, पहिला प्रश्न 1814-15 साली. हा तेच ते यंग बंगाल, तरुण बंगाल, यंग बंगाल, बरोबर आहे, यंग बंगाल चळवळ, बरोबर. काय सांगितलं, राजाराम मोहन रॉय यांचा पहिला प्रश्न काय, तर सर्वात पहिला प्रश्न आत्मीय सभेची स्थापना 1814-1815, बस त्याच्या पलीकडे लक्षात ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट 1828 ला ब्राह्मो समाज, 14च्या दुप्पट 28, 28 ला ब्राह्मो समाज, 1828 ला ब्राह्मो समाज झाली, 1829 ला सती प्रथा बंद झाली, बरोबर आहे. हा दोन वृत्तपत्रांची माहिती लक्षात ठेवायची, संवाद कौमुदी, मिरतुल अखबार, बरोबर आहे. दुसरं ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन, हे 1829 साली संघटना स्थापन केली राजाराम मोहन रॉय यांनी, ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. हा प्रश्न सुद्धा येतो का, हा माणूसच असा आहे का, याचा डीप प्रश्न येतो, पहिला माणूस आहे ना तो, त्याच्यामुळे ह्याच्यावरती डीप प्रश्न येतो. हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आलेला आहे. क्रम लावायला येतो, क्रम लावायला कधी कधी, किंवा नॉर्मली येतो, हा कधी ह्यांनी संघटना कोणी स्थापन केली. दुसरं हे सुद्धा आलेलं आहे, यंग बंगाल ही संघटना कोणी स्थापन केली, हेनरी डोरेजिओने, बरोबर आहे. हा आणि कोलकात्यामध्ये वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली, राजा राम मोहन रॉय यांनी, बरोबर आहे. हा आणि झालं असं की अकबर द्वितीय, आता होतं असं की इंग्रजांनी पेन्शन लावली होती सगळ्या लोकांना, त्याच्यामध्ये अकबर द्वितीय जो होता, हा अकबर द्वितीयला सुद्धा पेन्शन मिळायची, बघा. हा मुघल बादशाह, त्याला हरवलंय आता इंग्रजांनी आणि इंग्रज आता त्याला पेन्शनवर ठेवले, किती पॉवर असेल इंग्रजांमध्ये. आता ह्याची पेन्शन बंद केली होती इंग्रजांनी, ती पेन्शन परत मिळावी म्हणून राजा राममोहन रॉय हे कुठे गेले होते, ब्रिटनला गेले होते. नाव बघा कसं लिहायचं, राजाराम मोहन रॉय असं नाही लिहायचं, राजा ही उपाधी आहे, त्यांचं नाव राममोहन आहे आणि मग रॉय आडनाव आहे, बरोबर आहे. ही राजाची उपाधी आहे, ती ह्या माणसाने ती दिलेली. कोणी, कोण आहेत, राजा राममोहन रॉय यांना राजा ही उपाधी अकबर द्वितीयने दिली आणि ही अकबर द्वितीयची जी उपाधी आहे किंवा अकबर द्वितीयची पेन्शन आहे, पेन्शन, ही पेन्शन परत मिळावी त्या राजाला, त्या कोणाला, अकबर द्वितीयला, म्हणून हे राजा राममोहन रॉय ब्रिटनमध्ये गेले होते, ब्रिटनमध्ये, आणि तिथं बरेच 2-3 वर्ष काढली, लढा दिला, परंतु त्यांना काही यश मिळालं नाही, म्हणून 1833 ला तिथंच त्यांचं निधन झालं, बऱ्याच कमी वयामध्येच ते निधन झाले त्यांचं. चांगला माणूस जास्त वय टिकू शकत नाही ना, जास्त वर्ष जगत नसतो. जसं की उत्तम उदाहरण म्हणजे आपले महाराज, वयाच्या अतिशय 50व्या वर्षी गेले, नाही तर बाकीचे राजे 100-100 वर्ष जगले. महाराजांना 100 वर्ष जर आयुष्य मिळालं असतं, आज आपण खूप सुखी असतो, बरोबर आहे. हा तसंच ह्यांचं पण निधन लवकर झालं, बघा. कधीचा जन्म होता, 1774चा, हे 25 हे 33, जेमतेम 50-55 वर्ष,
बरोबर आहे. एवढ्या 50-55 वर्षामध्ये त्यांचं निधन झालंय आणि ह्यांची समाधी ब्रिटनमध्ये बनवलेली आहे. लंडनमध्ये आहे. लंडन या शहरामध्ये समाधी. ह्या राजा राममोहन रॉय यांचा जिगरी मित्र जो होते देवेंद्रनाथ टागोर, द्वारकानाथ टागोर दोघे. बरोबर आहे. ह्या दोघांनी तिकडे लंडनला गेले, त्यांचा अंत्यविधी केला आणि तिथंच त्यांची समाधी बनवली. हा आलेला प्रश्न की लंडनमध्ये असा कुठला समाजसुधारक आहे का ज्याची समाधी लंडनमध्ये किंवा ज्याची समाधी ब्रिटनमध्ये, परदेशातला पहिला एकमेव आपला पहिला हिरो आहे आणि तो हिरो कुठे गेलाय तिकडं ब्रिटनमध्ये. तिथं त्यांची समाधी बघा किती हे असणार. बरोबर आहे. आणि तिथं काही 2-4 गुंठ जागा ती काही आपल्याला साधं मिळणार आहे का? करोडपती माणसाचं काम आहे. तिथं त्यांनी जमीन घेतली असणार. तिथं जमीन घेऊन तेवढी जागा विकत घेऊन तिथं समाधी बांधायची कोणासाठी? मित्रासाठी. मित्रच करू शकतो नाही आपलं जिगरी मित्र असतात असे. तिकडे जाऊन समाधी बनवली. देवेंद्रनाथ टागोर आणि द्वारकानाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोरांनी. बरोबर आहे. इथं आपलं पहिला समाज सुधारक ह्याच्या पलीकडे प्रश्न काय नाही. समजून राजाराम मोहन रॉय आत्मीय सभा ब्राह्मो समाज 1829 ला सतीप्रथा बंद, वेदांत कॉलेजची स्थापना केली, मिरतुल अखबार, संवाद कौमुदी झालं. एक दोन हे असणार पुस्तक असणार ते पुस्तक बघू आपण. यंग बंगाल ही संघटना त्यांचा मित्र हेनरी डोरेजोने केली होती. ठीक आहे. आणि तो पहिला राष्ट्रकवी होता. हा पण प्रश्न आलेला आहे. हे दोन्ही प्रश्न आले, दोन्ही प्रश्न आले. म्हणून महत्वाचं सांग. मला माहिती आहे आले तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे. आणि निधन झालं मग असा पण प्रश्न येऊन गेलाय की असा कुठला समाज सुधारक आहे का ज्याची समाधी लंडनमध्ये ब्रिटनमध्ये तो आहे राजाराम मोहन रॉय. बरोबर आहे. हा थोडं थोडस याचा इतिहास सांगतो ब्राह्मण समाजाचा. दोनच मिनिटं राहिला. इयर नाही लक्षात माझ्या आता. फक्त एवढंच माहिती मला. बघा एकदा यंग बंगालचं इयर बघा. पण यंग बंगालची स्थापना यांनी हेनरी डोरेजिओने केली आणि एवढंच जास्त तारीख वगैरे एवढं नाही विचारलं कारण ते कसं ते आपल्या माणसाने केलं असतं तर तारीख विचारली असते. जसं की नेहमी सत्यशोधक समाजाची तारीख का विचारतात? आपला माणूस आहे. बरोबर आहे की नाही? 1726 दरम्यान हा म्हणजे एक्झॅक्टली तारीख नाही आपल्याला सांगता येत असं काय काय असतं. म्हणून त्याच्यावरती तारखा विचारल्या जात नाही. पण 1828च ब्राह्मो समाज विचारला. 100% विचारणार 1828. 1829 सती प्रथा 100% विचारणार. निधन वगैरे विचारू शकतात. 1833 ला निधन झाले विचारू शकतात. जन्म वगैरे विचारणार नाही त्याच. ठीक आहे. आता झालं असं की हे ब्राह्मो समाज यांनी 1828 मध्ये स्थापना केली होती. बरोबर आहे. हा आता हे तर मरण पावले 33 ला 5च वर्षामध्ये. मग आता हे बंद करायचं का? नाही. तर ह्याची पुढची पिढी आता तयार होणार आहे. बरोबर आहे. हा मग ब्राह्मो समाजाचं पुढं 2 भागामध्ये विभाजन झालं. बघा ब्राह्मो समाजाचे 2 तुकडे झाले. आता झालं असं ब्राह्मो समाजानंतर हे तर निधन पावले कोण? राजा राममोहन रॉय. मग राजा राममोहन रॉय आर 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 लिहितो राजा राममोहन रॉय. बरोबर आहे. हा हे आर 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 निधन पावले आणि निधन पावल्यानंतर झालं असं की ही जबाबदारी आता अंगावरती आली देवेंद्रनाथ टागोरांच्या. बरोबर आहे. हा पण देवेंद्रनाथ टागोर आणि इकडं आपले होते भारतीय ब्राह्मो समाजाचे काय नाव होतं त्यांचं? ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन. ते केशवचंद्र सेन हे सुद्धा मित्र होते. दोघे पण असा ग्रुप होता त्यांचा. आता काय एक संघटना काही एका माणसाच्या नावावर असते का? नाही. त्याच्यासाठी कमी से कम 10-12 लोक त्याचा संचालक खजिनदार नाही का भरपूर अध्यक्ष सदस्य सगळे लोक असतात. हे सगळे लोक होते. मग आता झालं असं की देवेंद्रनाथ टागोर यांचे विचार वेगळे होते आणि केशवचंद्र सेन यांचे विचार वेगळे होते. वेगळे होते. दोघांचे विचार वेगळे होते. हे काय म्हणायचे की इथं प्रार्थना झाली पाहिजे. लोकांना भक्तीच्या मार्गाने शिकवा. बदल घडवा. पण भक्ती असली पाहिजे. लोकांना कीर्तन करू द्या, प्रवचन ऐकू द्या.
त्या प्रवचनांच्या मार्फत तिथं झालं पाहिजे. आणि केशवचंद्र सेन काय म्हणतायत की नाही नाही नाही, हे काय सांगताय तुम्ही, लोक आता मॉडर्न झाली पाहिजेत, विज्ञानचा अभ्यास केला पाहिजे, शाळेत गेली पाहिजेत, तिकडं केलं पाहिजे. हे काय म्हणतात, अध्यात्माच्या मार्गाने आपण देश सुधरू. आणि हे काय म्हणतायत की आपण सायंटिफिक दृष्टिकोन आला पाहिजे, नाही का, शास्त्रज्ञांचा विचार असले पाहिजेत लोकांमध्ये, आणि मग देश सुधारला पाहिजे. दोघांचा विचार वेगळे, बरोबर आहे. हा, मग केशवचंद्र सेन एक दिवशी फिरायला गेले, आणि फिरायला गेल्यानंतर येऊन बघतायत तर केशवचंद्र सेन यांनी सगळाच उलटा पुलटाच करून ठेवलाय. कारण ह्याच्या अगोदर काय होत होतं, मध्ये मध्ये प्रार्थना व्हायच्या, प्रवचन व्हायची, कीर्तन व्हायची, होती तिकडे पण होती, आपल्या पद्धतीने आपण सांगतो, बरोबर आहे. हा, या सगळ्या गोष्टी यांनी बंद केल्या होत्या. आणि ह्यांनी काय केलं होतं, समाजामधल्या ज्या वाईट प्रथा होत्या त्या वाईट प्रथा बदलण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला होता. मग जागोजागी जाऊन मोठ्या मोठ्या सभा घेणं, जागोजागी जाऊन लोकांना एकत्र करणं, लोकांना समजून देणं की तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे, हे काम हे करत होते. हे काम हे करण्यासाठी हे असमर्थ होते का, हा, काय होते, हे बिझनेसमॅन होते, यांना काम, यांना वेळ होता का, नव्हतं. हे कसं आपल्या घरी घरी बसलेलं असायचे, त्यामुळे यांच्याकडे टाइमच टाइम आहे, असं होतं, बरोबर आहे. हा, मग द्वारकानाथ सॉरी देवेंद्रनाथ टागोर काय म्हणाले की केशवचंद्र सेन तुमचं आमचं काय जमणार नाही. तुम्ही वेगळं बोलता, आम्ही वेगळं बोलतो, आपला माणूस गेला, आपला माणूस आपल्याला सोडून गेला, बरोबर आहे. मग हे म्हणाले एक काम करू, मी माझ्या पद्धतीने काम करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. मग देवेंद्रनाथ टागोर म्हणाले ठीक आहे, आजपासून आदि ब्राह्मो समाज माझं. आदि, आदि म्हणजे मूळ ब्राह्मो समाज. आदि म्हणजे काय, मूळ. मूळ ब्राह्मो समाज आहे ना, तो माझा आहे. म्हणजे म्हणाले ठीक आहे, मग भारतीय ब्राह्मो समाज माझा. मी भारत देशात जाईल आणि भारत देशामध्ये जाऊन चळवळ करेन. बघा, बरोबर आहे. बघा, ब्राह्मो समाज, राजाराम मोहन रॉय यांचं निधन झालं, आणि निधन होऊन हे दोन तुकडे पडले. आता तुकडे पडल्यानंतर देवेंद्रनाथांकडे आलं काय, आदि ब्राह्मो समाज, आणि केशवचंद्र सेन यांच्याकडे आला भारतीय ब्राह्मो समाज. हेच केशवचंद्र सेन, हे केशवचंद्र सेन दोन ठिकाणी त्यांनी हे केलं होतं, भाषण केलं होतं. मग मुंबईमध्ये भाषण केलं, ते मुंबईमध्ये भाषणाचा परिणाम असा झाला, एवढं भाषण एकदम कठोर होतं, एकदम प्रभावशाली होतं, की ह्या भाषणामुळं प्रार्थना समाजाची स्थापना झाली, जी आत्माराम पांडुरंग तडखरकर करणार आहे. आणि ह्याच केशवचंद्र सेन यांनी मद्रासमध्ये भाषण केलं, आणि मद्रासमध्ये भाषण करून तिकडं वेद समाजाची स्थापना झालेली. वेद समाज, श्रीराम पंतलू, श्रीरामचंद्र पंतलू असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ते वेद समाजाचे श्रीराम पंतलू, ठीक आहे. मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली केशवचंद्र सेन यांच्या भाषणामुळे. आणि केशवचंद्र सेन यांच्या भाषणामुळे मद्रासमध्ये वेद समाजाची स्थापना झालेली आहे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आला की वेद समाजाचे संस्थापक कोण, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण. भारतीय ब्राह्मो समाज कोणाचं, केशवचंद्र सेन यांचं. आदि ब्राह्मो समाज कोणाचं, देवेंद्रनाथ टागोरांचं, बरोबर आहे. आता केशवचंद्र सेन यांच्याकडे पण एक माणूस कामाला होता, त्या माणसाचं नाव होतं पंडित शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस. हे दोन व्यक्ती होते, संपले आता, बरोबर आहे. हा, आता झालं असं, केशवचंद्र सेन सगळ्या देशामध्ये गेले, सगळ्या देशभर फिरले, आणि सांगितलं काय की लहान मुलींचं लग्न करायचं नाही, म्हणजे काय, अल्पवयामध्ये लग्न करायचं नाही, बालविवाह करायचा नाही. आणि झालं असं की ह्या केशवचंद्र सेन यांनाच एक जावई मिळाला जो करोडपती होता, आणि स्वतःच्या 13 वर्षाच्या पोरीचंच लग्न लावून दिलं त्याने. असं झालं. आता उलटच झालं ना, जगाला सांगत होते वेगळं आणि स्वतःने केलं वेगळं, झालं. आता सत्यानाश होणार आहे का, हा माणूस इतका प्रभावशाली होता, या माणसाच्या सांगण्यावरून लोक तशीच्या तशी वागायची. एक चूक इतकी महागात पडली की लोकांनी ह्यांना मानणं सोडून दिलं. असं असतं, म्हणून आयुष्यात खूप जपायचं असतं, बरोबर आहे. हा, केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. जी गोष्टी लोकांनाच करायला सांगितल्या त्याच चुका ह्यांनी केल्या, म्हणून ह्या लोकांना नंतर ह्यांच्यातूनच एक समाज बाहेर पडला, पंडित शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस या दोघांनी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. बघा, एकच ब्राह्मो समाज आणि नाव बघा किती, ह्यांनी साधारण ब्राह्मो समाज,
खूप महत्वाचं आहे. काय काय? पहिला ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय. आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर. का? यांच्याकडे मूळ ब्राह्मो समाज होता, पैसा यांच्याकडे होता. भारतामध्ये फिरायचं काम कोणी केलं? केशवचंद्र सेन यांनी केलं. भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन हे मुंबईमध्ये गेले, तिथं भाषण दिलं, प्रार्थना समाज झाली. हे मद्रासमध्ये गेलं, वेद समाज स्थापना झाली. हे प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तळकरकरांचं, वेद समाज श्रीराम पंतलू असं नाव आहे त्याचं. भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन आणि साधारण ब्राह्मो समाज हा पंडित शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांचा आहे. बरोबर आहे? हा. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे. पुन्हा आपल्याला आता महाराष्ट्रामधल्या संघटना पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये पहिली संघटना स्थापन होणार आहे मानव धर्म सभा. मानव धर्म सभा सुरतमध्ये बंद होईल आणि मग मुंबईला येऊन परमहंस सभा येणार आहे. ती परमहंस सभा बंद पडली का मग ज्ञान प्रसारक सभा स्थापना होणार आहे. ती ज्ञान प्रसारक सभा बंद पडली की पुढे मग जाऊन प्रार्थना समाज होणार आहे आणि प्रार्थना समाज कायमस्वरूपी टिकणार आहे. मग प्रार्थना समाज काही दिवसानंतर बंद पडलं तर प्रार्थना समाजामध्ये भरपूर सारे लोक असे होते, ते भरपूर नंतर बंद पडणार आहे. पण परमहंस सभा मेन होती. का? या परमहंस सभेमध्ये महात्मा फुले सुद्धा होते. परमहंस सभेमध्ये होते. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये महात्मा फुले होते. परमहंस सभा जशी बंद पडली, महात्मा फुलेंनी स्वतःची संघटना स्थापन केली. ज्या संघटनेचं नाव होतं सत्यशोधक समाज. आणि प्रार्थना समाज ही सुद्धा शाखा आहे परमहंस सभेची. बरोबर आहे? ती सभा बंद होणार आहे आता आणि मग पुन्हा 1873 मध्ये आपण पाहिलं सत्यशोधक समाज स्थापना झाली. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना होणार आहे आणि आर्य समाज त्याच वर्षी मद्रासमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना होणार आहे, जे कॅप्टन ब्लावाटस्की आणि ऑल्कॉट यांनी स्थापना करणार आहे. मग त्याच्यानंतर ती जबाबदारी एनी बेझंटवर येणार. या सगळं पूर्ण लय लोक येणार, अशी खिचडी होणार आहे, लय खिचडी होणार आहे. पण ते काय करावं लागणार आहे? वारंवार रिव्हिजन करावं लागणार. हे मी कधी रिव्हिजन करत नाही, तुम्हाला डायरेक्ट येऊन शिकवतो. मी काहीच नाही अभ्यास केला होता, म्हणून ती नावं अध्यात्मात विसरत होतो. बरोबर आहे? पण ती भरपूर व्यवस्थित केले. ते अध्यात्मात जरी असली तरी ऑप्शन वरून आठवतात मला. आपल्याला काय पाठच झालं पाहिजे का नाव? असं काय नाही, ऑप्शन वरून काढायचं. बरोबर आहे? मग त्याच्यानंतर आर्य महिला समाज, मग त्याच्यानंतर मग काय येणार आहे? 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांची रामकृष्ण मिशन येणार आहे. 1905 मध्ये काय होणार आहे? भारत सेवक समाज येणार आहे. आणि 1906 मध्ये सर्वात महत्वाची संस्था ती म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना होणार, जी करणार आहेत आपले हिरो. काय नाव आहे त्यांचं? वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. वीरा शिंदे हे एकमेव असे व्यक्ती होते, त्या व्यक्तींसारखं कोणच बनू शकत नाही, मला असं वैयक्तिक वाटतं. माझ्या लाईफ मधला ते एकमेव हिरो आहे. म्हणजे फुले, शाहू आंबेडकर, वीरा शिंदे असं आपण म्हणायला पाहिजे होतं. पण आपले लोक हरामखोर आहेत, आपण त्यांना टाळलं. पण आपण फक्त फुले, शाहू आंबेडकरांपुरती मर्यादित राहिलो. एक माणसाचं नाव तिथं टाकायलाच पाहिजे, एवढा महत्वाचा माणूस. झालं असं की ज्या जातीतल्या लोकांमध्ये आपला जन्म झालाय आणि आपण त्याच जातीतल्या लोकांसाठी काम केलं ना, आपण मोठे होतो. पण आपण वेगळ्या जातीत जन्माला आलो आणि आपल्या वेगळ्या जातीतल्या लोकांशी काम करायचे, तर मग आपण तिथं कमी पडणार आहे. म्हणजे हे मराठा समाजातले वीरा शिंदे ते काम करतात दलित समाजासाठी, आपल्या समाजाला पटलंच नाही. बाबासाहेब आंबेडकर आले, दलितांसाठी काम केलं, खूप चांगलं काम केलं, आपल्यासाठी पण केले. महात्मा फुले आले, त्यांनी पण दलित समाजासाठी काम केलं, म्हणजे त्यांच्या समाजासाठी काम केलं असं आपण म्हणू शकतो तात्पुरता. बरोबर आहे? शाहू महाराज होते, सर्वांसाठी केले, पण शाहू महाराज राजे होते, त्यांची तुलना आपण नाही करू शकत. त्यांच्या पडद्यात आपण बसू का? अजिबातच नाही. बरोबर आहे? हा. त्याच टप्प्यातला एक चौथा नाव आहे वीरा शिंदे, त्यांचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित करायचा. ते खूप ग्रेट माणूस आहे. ठीक आहे? पाहूया आपण टप्प्याटप्प्यामध्ये. थोडं थोडं काही होणार नाही का, थेंबे थेंबे आपण आपलं तळ साचवायचंय. थोडं नॉलेज घ्यायचंय. जास्त दिवस आपल्याला हे करत बसायचं नाहीये. एक महिन्याभराचं लेक्चर आहे, 30 लेक्चर मध्ये सगळं इतिहास संपणार आहे. जास्त अभ्यास नाही. 30 लेक्चर असतं, 30 दिवसांचा अभ्यास. त्याच्यामध्ये मार्क किती येणार आहेत? 4 मार्क येणार. जेमतेम 4 मार्क. 30 दिवसाचा अभ्यास, 4 मार्क, 4 प्रश्न. अशा पद्धतीचा आपला अभ्यास असणार आहे. ठीक आहे? आजच्या लेक्चरसाठी इथेच थांबूया. धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही